जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी अशी एक नवी मालिका आपण घेऊन येत आहोत आणि या मालिकेमधला जो पहिला घटक आहे तो आहे आकृतीतील रिकाम्या जागा शोधणे. म्हणजेच दोस्तांनो, इन्सर्टिंग मिसिंग नंबर्स इन द फिगर्स. आता लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर सर्व दोस्तांना एक विनंती आहे की जेव्हा प्रश्न आपल्या स्क्रीन समोर येईल तेव्हा प्रश्न पॉज करावा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि नंतरच मग आपलं सोल्युशन जे आहे ते पाहावं. आपल्या व्हिडिओची लेंथ छोटी करण्यासाठी मला प्रश्नांतर लगेच उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळं मी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या आपण फॉलो कराव्या ही विनंती. तर दोस्तांनो, पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. आपल्याला इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या जी आहे ती ओळखायची. त्याच्या अगोदर आपण समजून घ्यावं की हा जो आहे हा आहे पहिला उभा स्तंभ, हा आहे दुसरा उभा स्तंभ, हा आहे तिसरा उभा स्तंभ आणि दोस्तांनो हा आहे पहिला आडवा स्तंभ, हा दुसरा आडवा स्तंभ आणि तिसरा आडवा स्तंभ. आता या टाईपचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला वर्गांचा वापर, नंतर मग घनांचा वापर, उभ्या स्तंभाचा वापर, आडव्या स्तंभाचा वापर, संख्या मालिकेचा वापर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या आहेत ते तुम्हाला वापरावे लागतात. प्रत्येक प्रश्न वेगळ्या धारतीचा आलेला आहे, प्रत्येक प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आलेला आहे आणि तेच तेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील की इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ते रिपीट होत असतात. तर प्रश्न क्रमांक 1 आपल्याला पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, जेव्हा मी पहिला आडवा स्तंभ पाहीन तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षण जाणवतीये की दिलेला नंबर हा अतिशय छोटा आहे, दिलेला नंबर छोटा आहे आणि मधला नंबर जो आहे तो आहे मोठा. मग आता या दोन छोट्या नंबर पासून मला मोठा नंबर किंवा मोठी संख्या आणायची आहे, तर मला काय करावं लागते? एक तो गुणाकार करावा लागेल, वर्गाचा वापर करावा लागेल किंवा घनाचा वापर करावा लागेल. तर प्रथमतः दोस्तांनो, मी पहिल्यांदा पहिला आडवा स्तंभ पाहत आहे आणि पहिला आडवा स्तंभ पाहिल्यानंतर मला जाणवेल 4चा घन प्लस 5चा घन जर मी करीन तर येणार किती? 64 अधिक किती होणार दोस्तांनो? 125 आणि 64 अधिक 125 या दोघांची जर मी बेरीज करीन तर ती येणार किती? 189. बरोबर. मग आता तोच नियम आपल्याला तिसऱ्या स्तंभात लागू होतोय का हे पण पाहायचं आपल्याला. आपल्याला करायचं आहे 5चा घन प्लस 6चा घन बरोबर होणार किती दोस्तांनो? 125 अधिक किती होणार आहे? तर 216. 6चा घन असतो 216 आणि दोघांची बेरीज करीन मी तर मला उत्तर प्राप्ती होणार आहे, म्हणजे मधली संख्या प्राप्त होणार आहे ती होणार आहे किती? 341. आता मला सूत्र सापडलेलं आहे. मग आता मधल्या आडव्या स्तंभामध्ये सुद्धा मी तोच निकष लावेन आणि मग दोस्तांनो जे काय उत्तर येणार आहे माझं ते आपल्याला पाहायचं आहे. 6चा घन अधिक कितीचा घन होणार आहे? 3चा घन बरोबर किती होणार दोस्तांनो? 216 अधिक किती होणार? 27. आता या दोघांची बेरीज केली 7 आणि 6 13, म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे कोणता पर्याय? 243, म्हणजे सी पर्याय. उत्तर येणार आहे दोस्तांनो 243. बरोबर. मग आता दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पॉज करावा, फोटो स्क्रीनशॉट काढावा, सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मगच सोल्युशन पाहावं. आता इथं सर्व संख्या ज्या आहेत त्या विखुरलेल्या स्वरूपातील दिसत आहेत. त्यामुळं मी काय करणार? मी पहिल्यांदा पहिला उभा स्तंभ पाहणार. आता पहिला जो उभा स्तंभ आहे त्यातल्या ज्या काही संख्या आहेत तर त्यांची जर मी बेरीज केली 1 अधिक 29 अधिक 70, या तिघांची बेरीज किती येते दोस्तांनो? 30 आणि 70 येणार किती? 100. फाईन. मग आता दुसरा जो उभा स्तंभ आहे, उभा स्तंभ म्हणजे हा स्तंभ दोस्तांनो, तिथे येणार 45 अधिक किती होणार? 30 अधिक किती होणार? 25 आणि या तिघांची बेरीज पण परत किती येते? 75 अधिक 25 होणार दोस्तांनो 100. म्हणजे मला एक ट्रिक सापडलेली आहे की उभ्या स्तंभातल्या सर्व संख्यांची बेरीज 100 येत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या उभ्या स्तंभाचा जर मी निकष लावला तर कसं प्राप्त होणार आहे? प्रश्नचिन्ह अधिक 64 अधिक 5 बरोबर बेरीज किती यायला पाहिजे दोस्तांनो? माझी बेरीज यायला पाहिजे 100, कारण की पहिल्या उभ्या स्तंभाची आणि दुसऱ्या उभ्या स्तंभाची बेरीज 100 आलेली आहे. तर आता सपोज मी प्रश्नचिन्हाला x जर धरलं तर काय होणार दोस्तांनो? 64 अधिक 5 69 होणार, बरोबर किती होणार? 100. मग x बरोबर काय असणार दोस्तांनो? 100. जेव्हा अधिक 69 तिकडे जाणार तेव्हा त्याचं होणार वजा 69 आणि x ची किंमत जी येणार आहे ती येणार आहे माझी 31. म्हणजे दोस्तांनो तेच माझं उत्तर असणार आहे, जे की असणार आहे पर्याय ए.
मग दोस्तांनो, तिसरा प्रश्न परत आपल्या स्क्रीनवरती. आता इथं परत संख्यांचं निरीक्षण करणं अतिशय अनिवार्य ठरतं आणि मला काही गोष्टी जाणवत आहेत. हा जो मधला जो उभा स्तंभ आहे त्याच्यामध्ये 36, 64 आणि 100 दिलेलं आहे आणि या सर्व संख्या ज्या आहेत या दोस्तांनो आहेत वर्गसंख्या. पण सोडवताना मात्र मी आडव्या स्तंभाच्या मार्फत सोडवणार आहे. आता कसं, तर लक्षात घ्या. मी संख्यांची मांडणी करतोय. 6 नंतर काय 36, पहिला आडवा स्तंभ दोस्तांनो आणि काय 42. आता दोस्तांनो, हा जो 36 आहे हा कसला वर्ग आहे? हा आहे 6चा वर्ग, बरोबर. आणि 42 जे आलेलं आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर अधिक 6 करून टाकलेलं आहे. म्हणजे ही जी संख्या आहे तीच त्यात ऍड करून टाकलेली आहे 6च्या वर्गामध्ये, तेव्हा आलेलं आहे 42. आता दुसरा जो आडवा स्तंभ आहे तोच निकष लागतो का आपण ते पाहूया. संख्या दिलेली आहे 8, 64 आणि काय 72, बरोबर. आता दोस्तांनो 8चा वर्ग किती येतोय? 64 आलेला आहे. आणि या 64 मध्ये जर मी परत एकदा 8 ही संख्या ऍड केली तर माझं उत्तर किती येणार आहे? 72 येणार आहे. मग आता दोस्तांनो, तिसरा जो आडवा स्तंभ आहे तो मला पाहावा लागेल. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती तरी संख्या येणार आहे आणि इथं आहे 100 तुमचं आणि इथं आहे काय 110 तुमचं. आता आपण पाहिलेलं आहे जी पहिली संख्या असते त्याचा वर्ग येतो पुढची संख्या, म्हणजे निश्चितपणे मला इथं घ्यावं लागेल काय 10, कारण की 10चा वर्ग होणार आहे 100 आणि या 100 मध्ये मी परत इथं येणारी संख्या जी आलेली आहे माझी 10 ती जर ऍड केली प्लस 10 जर केलं तर येणार आहे 110. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची जी संख्या असणार आहे ती निश्चितपणे असणार आहे कोणती संख्या? ऑप्शन ए. मग प्रश्न क्रमांक 4 दोस्तांनो आपल्या स्क्रीनवरती. आता सर्व जे संख्या ज्या आहेत त्याचं परत एकदा निरीक्षण करायचं आहे आणि या संख्यांना मी चढत्या क्रमाने मांडणार आहे. चढत्या क्रमाने मांडल्यानंतर मला एक संख्या मालिका प्राप्त होणार आहे. तर छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मला जायचं आहे. सर्वात छोटी संख्या दोस्तांनो कोणती आहे? 6. 6च्या नंतरची संख्या जी आहे मोठी ती आहे 20. 20 नंतर मला पाहायला मिळत आहे किती? 42. 42 नंतरची संख्या किती आहे? 72. चला आता मी 4 संख्या मांडून घेतल्या चढत्या क्रमानुसार आणि ह्यांचं जर मी नीट निरीक्षण केलं तर मला जाणवेल दोस्तांनो की ही जी 6 जी संख्या आहे त्याला मी असं लिहू शकतो 2चा वर्ग अधिक 2. दोस्तांनो 2चा वर्ग किती आहे? 4. 4 अधिक 2 किती होणार आहे? 6. मग आता 20 ची मांडणी मी कशी करणार? इथं लिहिणार मी 4चा वर्ग अधिक 4. 4चा वर्ग 16 अधिक 4 किती होणार? 20. मग 42ला मी मांडणार 6चा वर्ग अधिक काय होणार माझं 6. 6चा वर्ग 36 अधिक 6 42. नंतर दोस्तांनो इथं येणार 8चा वर्ग अधिक 8. 8चा वर्ग 64 अधिक 8 किती होणार आहे? 72. माझा इथं एक खास गोष्ट मला जाणवते 2, 4, 6, 8. मग दोस्तांनो इथं असणार माझा 10चा वर्ग अधिक 10. 10चा वर्ग किती आहे दोस्तांनो? 100. 100 अधिक 10 किती होणार आहे? 110. दिलेली आहे का संख्या? येस दिलेली आहे. मग पुढची जी संख्या येणार आहे ती असणार आहे 12चा वर्ग अधिक 12. 12चा वर्ग 144 अधिक 12 156. ती पण संख्या आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे तर इथं 156 मी लिहून टाकतोय. नंतर मग येणार संख्या कोणती? 14चा वर्ग अधिक 14. 14चा वर्ग दोस्तांनो जो आहे तो आहे 196 आणि 196 अधिक 14 किती होणार आहेत? तर ते होणार आहेत 210. फाईन. आता 210 ही संख्या मला या चौरसात दिसत आहे का? तर नाही. म्हणजे 100% माझं उत्तर ते असणार आहे. पण आपण पुढे सुद्धा जाऊया की नंतर जी संख्या येणार आहे ती असणार आहे 16चा वर्ग अधिक 16. 16चा वर्ग 256 अधिक 16 किती होणार आहे? 272. आता दोस्तांनो 272 पण पाहायला मिळत आहे मला. म्हणजे जी लुप्त संख्या आहे चौरसातील ती आहे 210. म्हणजे माझं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे कोणतं? पर्याय सी. मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 परत एकदा सर्व संख्यांचं निरीक्षण करा. 361 मला वर्ग दिसतोय, 121 वर्ग दिसतोय, 25 वर्ग दिसतोय. सर्व संख्या हे वर्ग आहेत. त्यामुळे परत एकदा आपण काय करूया? छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्यांची मांडणी करूया. सर्वात छोटी संख्या आहे 9. 9 नंतरची जी संख्या दिसते मला ती दिसते 25. 25 नंतर दिसतंय मला 49.
49 नंतर जे काही येईल आपण ते पाहणार आहोत. आता या 3 संख्या मला पुरेशा झालेल्या आहेत. तर मी 9चं निरीक्षण केलं तर हा आहे 3चा वर्ग, नंतर हा आहे दोस्तांनो 5चा वर्ग, हा आहे दोस्तांनो 7चा वर्ग. मग मित्रांनो या परत संख्या निरीक्षण करा 3, 5, 7. मग आता येणार काय 9चा वर्ग येणार. 9चा वर्ग किती आहे 81 दिलेली संख्या आहे. नंतर येणार दोस्तांनो 11चा वर्ग. 11चा वर्ग किती आहे 121 मांडून टाकलं. नंतर येणार आहे दोस्तांनो 13चा वर्ग. 13चा वर्ग किती आहे 169 दिसतंय मला. नंतर दोस्तांनो आहे काय 15चा वर्ग. 15चा वर्ग काय आहे तो दोस्तांनो 225. 225 आपल्याला चौरसात पाहायला मिळतंय का नाही, पण पर्यायात निश्चितपणे आहे. तर ऑब्व्हियसली उत्तर जे असणार आहे ते 225 असणार आहे. पण ही संख्या मालिका आपण पुढे नेऊया. मग आता याच्यानंतर असणार दोस्तांनो 17चा वर्ग. 17चा वर्ग जो आहे तो आहे 289 आणि सरते शेवटी जो येणार आहे तो येणार आहे 19चा वर्ग. 19चा जो वर्ग आहे तो आहे 361. त्यामुळं ऑटोमॅटिकली माय आन्सर ऑप्शन बी जो आहे तो अतिशय करेक्ट आहे. मग जायचंय मला प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 परत एकदा सर्व संख्यांचं नीट निरीक्षण करा आणि स्कॉलरशिप 2001 ला आलेला प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी मी मांडलेलं आहे कोणत्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. आता इथं छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत परत एकदा सर्व संख्यांची मांडणी करा. सर्वात छोटी संख्या दिसते मला 3. 3 नंतर दिसतंय मला 6. 6 नंतर दिसतंय मला 9. 9 नंतरची मोठी संख्या जी आहे ती दिसते मला 12. चला आता या 4 संख्याच्या माध्यमातून पुढची पूर्ण मालिका जी आहे ती मी कंप्लीट करणार आहे. आता इथं पाहिल्यानंतर मला दिसतंय की 3चा पाढा आहे. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. मग 3 5 किती येणार दोस्तांनो 15. नंतर 3 गुणिले 6 किती येणार 18. 3 गुणिले 7 किती येणार आहे 21. 3 गुणिले 8 किती येणार आहे 24 आणि 3 गुणिले 9 किती येणार आहे 27. आता आपण पाहायचंय 3 ही संख्या ऑलरेडी आहे, 6 ऑलरेडी आहे, 9 संख्या ऑलरेडी आहे, 12 संख्या पण ऑलरेडी आहे, 15 पण ऑलरेडी चौरसात दिलेली संख्या आहे. आता 18 ही जी संख्या आहे ही चौरसात दिलेली आहे का तर नाही. मग 100% उत्तर जे असणार आहे ते माझं असणार आहे पर्याय बी. कारण की 21, 24 आणि 27 परत एकदा मला चौरसात पाहायला मिळत आहे. थोडक्यात काही नसून हा 3चा पाढा आहे, 3चा टेबल आहे. मग प्रश्न क्रमांक 7 दोस्तांनो आपल्या स्क्रीनवरती स्कॉलरशिप परत 2001 ला आलेला प्रश्न आहे. तेच प्रश्न वारंवार पोलीस भरती असो, तलाठी असो, कोणती सरळ सेवा असो की जुन्या प्रश्नपत्रिकातून हे प्रश्न घेतलेले असतात. आता इथं परत एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की एक संख्या रिपीट झाली आहे, 7 आणि 7 रिपीट झालेली आहे. प्रश्नचिन्ह खाली दिलेलं आहे. त्यामुळं 100% मी असा निकष लावणार अनुभवांती की स्तंभाच्या वरती आधारित हे सर्व प्रश्न आहेत. आता पहिला स्तंभ जो आहे हा आपण सोडून देऊया कारण की आपल्याला इथलं उत्तर काढायचं आहे. दुसरा स्तंभ जो आहे त्याचं नीट निरीक्षण करायचं आहे मला. 8, 7 आणि 5 असं दिलेलं आहे. आता 8 अधिक 7 जर मी केलं या दोघांची बेरीज केली ती बेरीज किती येणार आहे 15. आता इथं 15 आलेलं आहे. 15 पासून मला आणायचं आहे काय दोस्तांनो 5. म्हणजेच मला काय करावं लागेल 15 भागिले 3 करावं लागेल. उत्तर येणार माझं 5. तर दुसऱ्या स्तंभामध्ये मला एक ट्रिक सापडलेली. आता सेम टाईपची ट्रिक तिसऱ्या स्तंभामध्ये लागती का हे आपण पाहायचंय. आता इथं आपण काय करावं लागणार आहे या दोन्ही संख्यांची बेरीज करावं लागणार. 7 अधिक 2 किती होणार 9 आणि जसं मी इथं बेरजेला 3 नी भाग दिला होता तसंच मी 9ला सुद्धा 3 नी भाग देईन आणि उत्तर येत आहे माझं किती 3 म्हणजे खालची संख्या आलेली. माझा तोच निकष मी पहिल्या उभ्या स्तंभाला लावणार. दोस्तांनो मला काय करावं लागेल या दोन्ही संख्यांची बेरीज करावं लागेल. 18 अधिक 9 किती होणार आहे 27 आणि दोस्तांनो 27 भागिले 3 किती होणार आहे तर 9. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती असणार आहे 9 आणि पर्यायात आपल्याला ती पहिल्या पर्यायात दिसत आहे. दोस्तांनो आता पाहायचा आहे मला प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8 परत एकदा नीट पाहा. जर नीट निरीक्षण केलं तर आडव्या स्तंभाच्या माध्यमातून काहीतरी गोष्टी मला पाहायला मिळत आहेत. आता पहिला आडवा स्तंभ जर मी पाहिन आणि संख्यांची नीट मांडणी करतोय 3 दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे आणि 81 दिलेलं आहे बरोबर. आता दोस्तांनो इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 3चा वर्ग
किती येतोय 9 आणि 9चा वर्ग किती येतोय 81. नंतर दुसरा जो आडवा स्तंभ आहे तो आपल्याला सोडवायचा आहे, त्यामुळे ती जागा रिक्त ठेवतोय. तिसऱ्या आडव्या स्तंभात तोच प्रकार लागू होतो का आपल्याला पाहायचंय. 2 नंतर दोस्तांनो 4 आणि नंतर मग काय 16. आता 2चा वर्ग किती आहे 4, 4चा वर्ग किती आहे 16. मग आता दुसरा आडवा स्तंभ पाहायचा आहे मला 5 नंतर दोस्तांनो काय येणार 25 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची आहे. मग तोच प्रकार करणार मी. 5चा वर्ग किती येणार आहे 25 आणि 25चा वर्ग किती येणार आहे तो येणार आहे 625. आता 625 जो पर्याय आहे तो आहे पर्याय कोणता, तर तो आहे पर्याय डी. मग प्रश्न क्रमांक 9. आता हा जो प्रश्न आहे हा अक्षरांवरती आधारित असलेला प्रश्न आहे आणि या टाईपचे प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी ज्ञात पाहिजेत. ए चा नंबर 1, झेड चा नंबर 26, टी चा नंबर 16, एक्स चा नंबर 24, म्हणजे ए टू झेड पर्यंत सर्व अक्षरांना कोणते क्रमांक बहाल केलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग या टाईपचे प्रश्न एक तर उभ्या स्तंभाच्या मार्फत सुटू शकतात किंवा आडव्या स्तंभाच्या मार्फत सुटू शकतात. पण आपण काय करूया की अनुभवांती उभा स्तंभ प्रथमतः पाहूया. दोस्तांनो डब्ल्यू म्हणजे काय, डब्ल्यू आहे, डब्ल्यू म्हणजे आहे 23, त्याचा अनुक्रमांक आहे 23. आणि दोस्तांनो एस चा जो अनुक्रमांक आहे तो आहे 19 आणि दोस्तांनो डी चा अनुक्रमांक जो आहे तो आहे काय 4. बरोबर. म्हणजेच काय होतंय तर डब्ल्यू मायनस एस केल्यानंतर मला डी प्राप्त होत आहे, म्हणजे 23 वजा 19 बरोबर किती होत आहे 4. मला ट्रिक सापडलेली. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये तोच निकष बसतोय का आपण पाहूया. दोस्तांनो पी म्हणजे काय 16 बरोबर, वजा मला ई म्हणजे काय करावं लागेल, ई बरोबर 5, ईचा क्रमांक आहे 5 आणि दोघांची वजाबाकी केली तर 16तून 5 गेले 11 येतात. आहे ती कोणतं अक्षर आहे तर ते आहे के. आपल्याला के पाहायला मिळतंय. मग 100% तिसरा जो उभा स्तंभ आहे तो पण मला सोडवा लागणार. टी, टीचा अनुक्रमांक आहे दोस्तांनो किती 20, ठीक आहे, वजा एचचा अनुक्रमांक आहे 8 आणि 20तून 8 गेले तर प्राप्त होणार किती मला 12 आणि त्याला अक्षर जे आहे ते आहे एल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दोस्तांनो असणार आहे पर्याय सी. मग सरते शेवटी प्रश्न क्रमांक 10 आपल्या स्क्रीनवरती. आता इथं परत एकदा संख्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे. ASO 2015 आलेला प्रश्न आहे फाईन, आणि प्रश्न परत परत रिपीट होतात हे 100दा तुम्हाला मी निक्षून सांगत राहणार. आता इथं पण सर्व संख्या पाहिल्या तर मला सर्व संख्यांची चढत्या क्रमानुसार मांडणी करावी लागेल. 0 नंतर मग त्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे 3, त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे 8 फाईन, त्यानंतर मोठी संख्या कोणती आहे 15. चला आता मला 4 संख्या बस झाल्या. त्या 4 संख्यांवरनं मी उत्तर निश्चितपणे काढणार आहे. आता मी या 3ला या प्रकारे लिहू शकतो का दोस्तांनो, 2चा वर्ग वजा 1, यस. या 8ला मी 3चा वर्ग वजा 1 लिहू शकणार का, यस. 3चा वर्ग 9 वजा 1 किती 8. याला मी 4चा वर्ग वजा 1 लिहू शकणार का, 16तून 1 गेला 15. आणि 0ला मी 1चा वर्ग वजा 1 लिहू शकणार का, तर यस. 1चा वर्ग 1 वजा 1 किती असणार आहे 0. म्हणजे परत एकदा संख्या निरीक्षण केलं 1 2 3 4. मग आता पुढे जे असणार दोस्तांनो ते असणार आहे 5चा वर्ग वजा 1. 5चा वर्ग किती 25, 25 वजा 1 किती होणार आहे 24. दिसतंय का आपल्याला, येस ती संख्या दिसतीये. मग दोस्तांनो येणार 6चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग 36, 36 वजा 1 किती 35, 35 ही संख्या पण परत मला दिसतीये. मग येणार दोस्तांनो 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग किती 49, 49 वजा 1 किती होणार 48. आता 48 संख्या मला चौरसामध्ये दिसत आहे का, नाही. पर्याय दिसते का, येस. म्हणजे माझं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे 48. पण पुढे सुद्धा आपण जाऊया दोस्तांनो. नंतरची संख्या येणार आहे 8चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग किती येतो 64, 64 वजा 1 येणार किती 63. आणि सरते शेवटी येणार 9चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग 81, 81 वजा 1 किती येणार दोस्तांनो, ते येणार 80. आणि 80 संख्या पण मला चौरसात दिसत आहे. त्यामुळं 100% माझं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय बी, म्हणजे काय 48. दोस्तांनो हा झाला
रिक्त जागा भरण्याचा पहिला भाग, असे आपण अनेक भाग घेऊन येणार आहोत. 100% तुमची बुद्धिमत्ता चाचणी ही अतिशय पक्की होऊन जाईल. जर लेक्चर आवडला असेल तर आणि तरच निश्चितपणे लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.